तरुण पिढीला ड्रग्स आणि अंमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी पुण्यातील सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने दीर्घकालीन व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेचा भाग म्हणून पुणे शहराच्या विविध भागात फाउंडेशनच्या माध्यमातून पथनाट्य सादर केली जाणार आहेत। या पथनाट्याचं उद्घाटन अभिनेता पिटाभाई उर्फ रमेश परदेशी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आलंय। पुणे ही संस्कृतीची राजधानी व विद्येचं माहेरघर असं म्हणून प्रचलित आहे, परंतु नुकत्याच जे 2-3 इन्सिडेंट्स पुण्यामध्ये घडले त्यांनी कुठेतरी पुण्याची बदनामी होते असं एक म्हणून एक पुणेकर म्हणून मी 100% थोडंसं व्याकुळ होतो आणि नेमकं ह्या पद्धतीने पुढे कसं जायचं ही त्याच्यामागची भावना होती। तसं जर पाहायला गेलं तर महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी देखील जेव्हा मुहूर्तमेढ रोवली मुलींच्या शिक्षणाची तेव्हा देखील अशा अनिष्ट रूढी परंपरा त्या होत्याच, पण त्याच्या अगेन्स्ट पुणेकर म्हणून एकत्र आलो आणि त्याचे देशव्यापामध्ये त्याचं स्वरूप बदललं गेलं। इंग्रजांचं जेव्हा इथं सरकार होतं तेव्हा स्वराज्य आणि स्वदेश याच्यावरती बाळ गंगाधर टिळकांनी देखील सांगितलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि सरकारचे डोके ठिकाणावर आहे का। एवढंच कशाला शिवाजी महाराजांनी देखील सोन्याचा नांगर मुघली सरकारविरुद्ध जो फिरवला तो देखील ह्या पुण्यातूनच फिरवला। तर ही अशी अनिष्ट जी प्रथा आता पुण्यामध्ये येऊ पाहते आहे, याला पुण्यातून हद्दपार करण्यासाठी सर्व पुणेकरांनी एकत्र यावं ह्या अनुषंगाने सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आपण जनजागृती असेल, मार्गदर्शन असेल, व्यसनमुक्ती असेल आणि औषधोपचार असेल अशा 4 सूत्रांवरती सोमेश्वर फाउंडेशन एक मोहीम राबवलेली आहे। त्याचं आज पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करायच्या अभियानाची सुरुवात आज पिटाभाई उर्फ रमेश परदेशी साहेब आणि अक्षय वाघमारे यांनी आज त्याची शुभारंभ कलाकार कट्ट्यावरून ही सुरुवात झालेली आहे। आणि पुणे शहरामध्ये हे कॉलेजेस जोपर्यंत आहेत कॉलेजेस चालू होतील आणि त्यापर्यंत आम्ही रस्त्यांवरती असेल किंवा कॉलेजेसच्या बाहेर असेल किंवा आठवडी बाजारांच्या इथे असेल अशा ठिकाणी जनजागृतीपर आम्ही हे कार्यक्रम आयोजित करणार आहोत। हे झाल्यानंतर कॉलेजेस जेव्हा चालू होतील तेव्हा कॉलेजेसच्या आतमध्ये कॉलेजेसच्या प्राचार्यांना सांगून तिथे देखील जे तज्ज्ञ आहेत, तज्ज्ञ असतील, पोलीस असतील, यांचं तिथे त्यांना 1 तासाचं वगैरे व्याख्यान ठेवून अशा अनुषंगाने ही जनजागृती मोहीम जी आहे एका दिवसापुरती किंवा एका विशिष्ट काळापुरता मर्यादित न राहता ही कंटिन्युअस राहावी ह्या अनुषंगाने सोमेश्वर फाउंडेशन प्रयत्न करणार आहे। आणि हा प्रयत्न पुण्यातून जोपर्यंत ड्रग्ज हद्दपार होत नाही तोपर्यंत ही कंटिन्युअस चालू राहणार आहे।